सिद्धू, काय तुला तर ताप भरला होता ना? तापाचा काय वहिनी, आला तसा गेला. कळली बरं मला तुझी ट्रिक. कसली ट्रिक? अहो वहिनी, खरंच ताप आला होता मला, मी चेक केला. तू माझ्याशी खोटं बोलणार आहेस? खरे खरे सांग, कोणी सांगितली आयडिया? ही आयडिया मला भावनाने सांगितली. ही इतक्यात वहिनीला सांगायला नको. एक फ्रेंड आहे ती, आपलं त्याने 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 सांगितलं. फ्रेंड फ्रेंड की गर्लवाली फ्रेंड? ओनली फ्रेंड वहिनी. हो. काय नाव काय त्याचं? अहो वहिनी, आता केवढे फ्रेंड्स आहेत माझे, सगळ्यांची नावं माहिती आहेत का तुम्हाला? आणि सगळे थोडी येतात आपल्या घरी. पण ठीक आहे, तुम्ही म्हणतायत ना, उद्या सगळ्यांना घरी आणतो. ठीक? सिद्धू, हे सगळं मला सांगतोयस ते तुला तरी पटतं का रे? अहो खरंच सांगतोय वहिनी. आता कसं पटवून देऊ तुम्हाला? सिद्धू, बघा, माझ्या अनेक मित्रांपैकी हे 3 जिवलग मित्र. अरे चल ना बाबा, उशीर होतोय. आलो जरा. अरे भावांनो, काय टायमिंगला आलाय. चला चला, बाहेर चला चला. ए बाहेर. अरे ऐक. ताप आल्याचं सोंग करून तू माझं काम हलकं केलं सिद्धू. ग्रेट. कारण आता तुझी बायको म्हणून भावनाच मला या घरात हवी आहे. आणि तू मनावर घेतलंस म्हणजे तसंच होईल. काय मग आज सकाळी सकाळी फेरफटका? आम्ही फेरफटका मारायला आलोय. मग मी स्वतःच्याच घरी फेरफटका मारायला आलोय. अरे तू आम्हाला कशाला बोलवलंस ते सांग. मी बोलवलं? मी कधी बोलवलं? सिद्धू, लोक प्रेमात तहानभूक विसरतात हे माहित होतं रे. तुझी तर सगळी मेमरीज गेली रे. ए काय बडबडतो रे? मारायला चल. ए नाही, खरं बोललाय तो, एकदम पॉझिटिव्ह. कधी नव्हे ते. म्हणजे मिस्टर सिद्धिराज गाडे पाटील, तुम्ही आम्हाला फोन लावून अर्जंट बोलवलात आणि तुम्हीच विसरलात. अरे प्रेमात बुडालाय, प्रेमात स्वतःला विसरलाय. तो हम किस झाड़ की पत्ती है, आपके प्यार में हम बिखरने लगे, टूट के बाजुओं में हम संवरने लगे. इश्क वाला आलं. उई अम्मा, मैं तो टूटी के भिखारी गए. उई अम्मा. काय करतेस? सांजा, त्या दिवशी तुला आवडला होता ना, म्हणून परत करते. मला तू बनवलेली प्रत्येक गोष्ट हवी. चैन, काय चाललंय तुझं? मला काम करू दे. अरे जा. मी चेक करतो. नमस्कार, मी वोटर आय साठी तुमच्याकडे माहिती घ्यायला आले. तुमच्या घरी कोण कोण असतं? मी आणि माझी वाईफ, आम्ही दोघंच. तुम्हा दोघांकडे वोटर्स कार्ड आहे का? नाही, माझ्याकडे नाहीये. बर, तुम्ही तुमचं आधार कार्ड दाखवू शकाल? हो, आणते. मॅडम, हे घ्या. थँक्यू मॅम. मॅडम, तुमचा एक फोटो काढावा लागेल. चालेल. थँक्यू मॅम. सर, तुमचं वोटर कार्ड करायचं आहे का? माझ्याकडे आहे वोटर आय डी. बरं, ठीक आहे. मॅडम, 15 दिवसात तुमचं वोटर कार्ड घरच्या पत्त्यावर येईल. ओके, थँक्यू. मॅडम, एक ग्लास पाणी मिळेल का? हो. प्लीज. हे घ्या.
थँक्यू मॅडम. ए हॅरी थांब 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 थांब. ज्यूस सेंटर आहे इथे. हॅरी ज्यूस प्यायला जाऊया. ठीक आहे चल. मी तुझ्यासाठी तुझा फेवरेट ज्यूस ऑर्डर करतो. आलोच. फेवरेट ज्यूस. थँक्यू. बरं वाटलं. खरंच. खूप ऊन होतं रे बाहेर. थँक्यू हॅरी. ओके. बरं ऐक, इथून पुढे तू कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. असं का म्हणतोयस? उलट मी सांगेन तुला आता की इथून पुढे तू टेन्शन नाही घ्यायचंस. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला ऐकवून दाखवलं ना की तू काहीच करत नाहीस, आपण त्यांना आता दाखवायचं की तू काय काय करू शकतोस. हो ना? यार हनी, मी खरंच सांगतो, मी मागच्या जन्मात काहीतरी मोठं पुण्य केलंय म्हणून या जन्मात तू बायको म्हणून मला भेटलीयस. सॉरी सॉरी. काय हे हॅरी, हे क्रेडिट मला नंतर दे जेव्हा आपण सगळं काही अचीव करू. समजलं? ही फक्त सुरुवात आहे हॅरी. अजून खूप काही काम बाकी आहे. ओके हनी मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. ओके पी आता. अगं चल लवकर. तो हरीश असेल इकडे, नाही तर मगाशी त्याला तिकडे बघून जवळजवळ हार्ट अटॅक आला होता मला. काही काय बोलताय? असं बोलू नये. शांत व्हा तुम्ही आधी. शांत व्हा. शांत. हा, गेले असतील ते येऊन. बरं, पुढचा प्लॅन लक्षात आहे ना? तुम्ही हॉटेलला जेवायला नेणार आहात ना? कसं आहे, पटकन हॉटेलात जाऊन काहीतरी खाऊन घेऊया, म्हणजे आपल्याला थिएटरात वेळेत पोहोचता येईल. आणि मला ना आज त्या थिएटरमध्ये पिक्चरच्या आधी जो ट्रेलर दाखवतात ना, तो बघायचा आहे. अगं म्हणजे आपण गेलोच असतो, पण कसं आहे बघ, आपलं बँकेतलं काम लवकर आटपलंय. नाही, मी तशी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती, पण लवकर आटपलंय तर विचार करतो की जातो ऑफिसला आणि दिवस भरून येतो, म्हणजे पैशांचं नुकसान नको, नाही का? काय नाही का म्हणजे काय हो, याला काय अर्थ आहे? अगं आज नाही गेलो पिक्चरला तर काय जगबुडी होणार आहे? परत जाऊ ना कधीतरी. हो, तुम्ही मला हॉटेलला तरी जेवायला नेणार आहात ना? अगं काय कसा विचार करतेस तू? येणार वाजलेत बघ किती. तू रिक्षाने घरी पोहोचेपर्यंत घरी जेवण रेडी असेल. अहो काय तुम्ही काय हो, मला एवढं आईंची खोटं बोलायला लावलं, एवढी नाटकं करायला लावली, आता पिक्चरलाही किती स्वप्न दाखवली तुम्हाला. इथे कुठे भांडतेस माझ्याशी? रात्री मी आलो घरी की भांड नाही तर काय उगाच. तू थांब इथे, मी तुला रिक्षापर्यंत सोडतो. बाईक घेऊन आलो. काहीतरी आपलं. मला ना शंका होतीच, या माणसावर विश्वास ठेवायचं म्हणजे खड्ड्यात पडल्यासारखंच आहे. शिवाय पैशांपुढे ना काही सुचतच नाही या माणसाला. गुलाबी हवा वेड लावी जीवा, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा, हाय श्वासातही ऐकू ये मारवा, ही गुलाबी हवा. थांबलेस का? गा ना. तुझं गाणं संपूच नाही असं वाटतं. प्लीज गा. गाईन, पण एका अटीवर. तू अशी रिक्वेस्ट नको ना करू. हक्काने सांग. ऑफकोर्स जानू, हक्काने सांगूच शकतो, पण रिक्वेस्ट केल्याने आपल्या पार्टनरचा रिस्पेक्ट अजून वाढतो, आणि तोच मला तुला द्यायचा आहे. म्हणून रिक्वेस्ट करतोय, प्लीज गा ना.
जयंत, मला ना मी या जगातली सगळ्यात लकी बायको वाटते, कारण तू माझा लाईफ पार्टनर आहेस. तुला पाहून माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि तुझ्या कुशीत माझी रात्र होते. आणखी काय हवंय मला? जानू, कधी कधी तर मला असं वाटतं काय वाटतं? की देवाने मला फक्त तुझ्यासाठी या जगात आणलंय. माझे हे डोळे फक्त तुला पाहण्यासाठी, माझे कान फक्त तुझा सुंदर आवाज ऐकण्यासाठी, माझा आवाज फक्त तुझ्याशी बोलण्यासाठी. जानू, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःपेक्षाही जास्त तुझी काळजी घेईन. जयंत, तू असं पाहू नकोस ना, मला कसं तरीच होतं. मी तरी काय करू? माझी नजर तुझ्याहून हटतच नाहीये. आय लव्ह यू जानू. आय लव्ह यू टू जयंत. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, धुळीने खराब व्हायचं नाही. हा, तूही खराब झालायस. किती वेळा सांगितलं, धुळकट व्हायचं नाही. नाही, तुझ्याकडे तर बघवतच नाहीये मला. इतका खराब झाला होतास ना तू. कळत नाही का तुला? माझी जानू आत गाढ झोपली आहे. झोप मोडेल ना तिची. आता शांत राहायचं. मला इथे अजिबात आवाज नकोय. तुम्हा सगळ्यांचं काय? हा, ही काय पद्धत झाली? हे असं राहायला शिकवलेलं मी तुम्हा सगळ्यांना? आई, आम्ही खरं तर तुझ्या दारी येतो तुझी भक्ती करायला, तुझं नाव घेऊन मन शांत करायला.
पण मी आपलं रोज एक गाणं तुझ्या समोर गात असते. पण काय करू ग, मी जशी तुझी भक्त आहे तशीच माझ्या मुलांची आई सुद्धा आहे ना. त्यांच्या काळजी पुढे मला दुसरं काय सुचणार ग. खरं सांगू आई, तुझ्यामुळे माझ्या सगळ्या मुलांची आयुष्य मार्गी लागली आहेत. आता फक्त माझ्या भावनाची चिंता आहे. अशी भावना खूप गुणी मुलगी आहे. आजवर तिने ना समोरच्या पुढे कधी स्वतःचा असा विचारच केला नाहीये. तिच्या मनात जेवढं प्रेम आहे ते सगळं ती समोरच्याला देऊन मोकळी होते. आजही तिला वाटते की आनंदीसाठी जगावं. पण आई तूच सांग, आयुष्याच्या या वळणावर तिने स्वतःचा विचार करायला नको का ग? म्हणूनच माझं एकच मागणं आहे बघ, माझ्या भावनाच्या आयुष्यात एक चांगला मुलगा येऊ दे, जो तिला आणि आनंदीला मनापासून आणि आनंदाने स्वीकारे. काय कसं आहे काम, कसं चाललंय? शाबाश, वा वा वा. छान. बरं, मला ना फुलं हवी आहेत. फुलं नाही नाही नाही, पांढरी. हा. संपली? अरे आता कुठे मिळणार? तायडे, तो बघ आपल्याकडे बोट दाखवून त्या बाईंना काहीतरी सांगतोय. ही पांढरी असतील तिकडे. बर मग तू चल. यो पोरगा ना आता टाळक्यातच जा लागलाय माझ्या. बघल तेव्हा आपले डोळे फाडून फाडून बघत असते माझ्याकडं. नाही येऊ दे त्याला इकडं, आज दाखवतेच. काय खै रे, तुला काय पाहिजे असतं रे? डोळे फाडून काय बघत असतो माझ्याकडं? बायकांशी कसं वागायचं कळत नाही होय तुला? नाही, लई दिवस झाले बघते मी, पण आता लई झाले. आता फुल मी घेऊन आला माझ्यासाठी. अगे बाळ, असं का बोलतेस त्याच्याशी? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा मुलगा असा नाहीये. अगं मी ओळखते ना. अहो ताई, तुम्ही कशाला त्याची बाजू घेताय? तुम्हाला काय पण माहित नाहीये. आल्या दिवसापासून बघते मी, डोळे फाडून बघत असतो माझ्याकडे. त्याला काय विचारलं तर नुसतं बघत असतो माझ्याकडे. हा, डोळे फाडून बघायला बरं जमतं त्याला, पण तोंड उघडून बोलायला नाही जमत. तुम्हीच सांगत आहे, बरोबर आहे काय? हा, म्हणजे तोंड उघडून बोलायला तर पाहिजे ना माणसाने. नाही, बोलायला हवं ग, पण त्याला बोलता येत नाही. त्याला बोलताही येत नाही आणि त्याला ऐकूही येत नाही. म्हणजे त्याला काहीच बोलता येत नाही? हो रे बाळ, त्याला बोलता येत नाही आणि ऐकूही येत नाही. बरं झालं हा ताई, तुम्ही सांगितलं हिला. मी बोलले हिला, पण हिचा माझ्यावर विश्वासच नाही बघा. तसं नाही काय, आता मला तर कुठं काय माहित होतं, पण आता मला कळलं ह्यो माझ्याकडे असं का बघत होता ते. काय ना, माझाच गैरसमज झाला. म्हणजे मला कोणी बी पुरुष आला की असं वाटतं वाईटच असेल. माझीच नजर चुकली. अगं नाही बाळ, स्वतःला दोष देऊ नकोस. जग तू म्हणते तसं आहे, पण काही माणसं तशी आहेत म्हणून सगळी तशी नसतात बरं. आता हा माझा मुलगा आहे व्यंकी. हा तसा नाही, खूप चांगला आहे. मन अगदी साफ निर्मळ आहे त्याचं. कसं आहे ना, त्याला जे वाटतं, त्याच्या मनात जे असतं ते जमेल तसं समोरच्या समोर मांडतो बघतो, अगदी स्वच्छ मनाने. आणि तुला माहितीये का, आपल्याला ऐकू येतं ना, तर आपण फक्त समोरच्याचे शब्द ऐकतो, पण माझ्या व्यंकीला ऐकू येत नाही आणि म्हणून तो शब्दामागची भावना ओळखतो. माणसाचं मन वाचतो.
आणि काय झालं माहितीये का ग, 2 दिवसांनी आमच्याकडे ना सत्यनारायणाची पूजा आहे, म्हणून मी हार फुलं सगळं घ्यायला आले होते इथे. त्याच्याच दुकानावर गेले होते. म्हटलं पांढरी फुलं हवी आहेत. तो म्हणाला त्याच्याकडे नाहीये, पण समोरच्या दुकानात आहे, म्हणून तो घेऊन आला मला इथे. बघितलंस ना आरती, हा माझं ऐकावं ग जरा बाळा. मी कितींदा सांगते तुला, पोरी डोक्यात राग घालून घेऊ नको म्हणून. समोरचा कसा हाय ते तरी बघ. मला डोळं नसून ते वाईट नाही हे कळलं, नाही तर तुम्ही दोघं. असू द्या हो ताई, होतं असं कधी कधी. बरं, माझं एक काम करशील का? 2 दिवसांनी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. सत्यनारायणाची पूजा तर मला केळीचे खांब, केळीची पानं, दुर्वा, हार, फुलं, तोरण सगळं हवंय. तर सकाळी घरी आणून देशील का? अहो तोच तर धंदा आहे ना माझा. देणार की, फक्त कुठली फुलं पाहिजे आणि किती पाहिजे तेवढं सांगा, आणून देते. हो हो सांगते मी. आता ह्यो काय बोलायला लागला, मला काय बी कळना हो. अगं नाही नाही, तो म्हणतोय जे काय हवंय ना मला त्याची तो यादी बनवेल आणि तुला देईल. अगं आमचा व्यंकी आहे ना, तो खूप मदत करतो मला. माझी खूपशी कामं तर तोच करतो. खूप हुशार आहे माझा मुलगा. तो यादी देईल तुला काय काय हवंय ते. बरं येते हा. काकू, ते थोडे आगाऊ पैसे द्यायला लागतील मला, म्हणजे तसंच करायला लागते. अगं मला वाटलं सगळी फुलं वगैरे घेऊन आलीस की मग पैसे द्यायचे. नाही म्हणजे त्याचं काय माहितीये का, बाजारात मला फुलांची पोती घ्यायला लागतात ना, तेव्हा त्यांना पैसे द्यायलाच लागतात, म्हणून त्याचे आगाऊ पैसे. माझ्या कामाचे पैसे नंतर न दिले तरी चालतात की. बरं, हिशोबाला चोख आहेस, हुशार आहेस. बरं हे घे, हे घे, हे ठेव. हिशोब 2 दिवसांनी करू आपण. चालतंय. अगं नाव काय म्हणालीस तुझं? माझं नाव आहे आरती. आरती. आणि हा आमचा आहे व्यंकी. आरती आरती हा आरती. बरं येते हा. हा वेळेवर फुलं घेऊन ये. येते येते. आरतीची आई. होय, आरतीची आई येते हा. बाय येते हा. व्यंकी संध्याकाळी घरी वेळेत ये. येऊ मी? येते का? या काकू. वेंकी, वेंकी, वेंकी. ए तायडे, त्याला काय ऐकायला येतोय? तू इकडे वरडायलास. कळते की मला तेवढं. वेंकी. व्यंकी, तुला तुला खरं काय ऐकायला येत नाही? हा बोललेलं कळतं होय? हा. बघ की रे छोट्या, हातपाय धडधकट असलेली माणसं पण काय काम करत नाही. कोण कोणाच्या जीवावर जगतं, कोण भीक मागतं, तर कोणी आणि काय करतं. पण ह्यो पाप बिचारा, ह्याला ना ऐकायला येत ना बोलायला येत, तरी पण काम करतोय. स्वतःची भाकर तो स्वतः कमवतोय. चांगलाय माणूस. देव पण कसला आहे बघ की. अन्याय केला रे याच्यावर. तायडे, एवढं गॉड बोलणे सोबत नाही तुला. त्यानं जादू केली की काय तुझ्यावर? अनिल, थोबाड बंद कर. काम आहेत, हातपाय चालव. चल. la la la
खरं तर ना पूजेचं बरंचसं साहित्य आहेच आपल्याकडे. तू ना किलोभर हरभऱ्याची डाळ घे, कारण आता पुरण घातलं की ती संपेल. आणि हां, किलोभर गूळ. आणि गूळ जरा जास्तच असली ही हल्लीचं गूळ अगदी अगोड असतो बघ. 1.5 सांगू का? 1.5 किलो ही बाई. हो चालेल. आई वेलची पूड संपत आली हं. हां, ती आणि जायफळ ते 4 मोठे नारळ. आणि सासूबाई, आणि जरा ना साखर बेदाणे थोडे जास्तीचे मागवते. काय जावई बापू येत आहेत, त्यांनी काही वेगळा पदार्थ सांगितला गोडाचा तर काही कमी पडायला नको. खरंय. अगं पाहुणे येणार म्हणजे जरा सामान जास्तच पाहिजे नाही का? जान्हवी पाहुणी झाली हो. लक्ष्मी, अगं जान्हवी या घरची मुलगी असली तरी आता ती माहेरवाशीण म्हणून येणार आहे. आणि आपल्याला कितीही वाईट वाटलं ना तरी मुली लग्न झाल्यावर पाहुण्या म्हणूनच येतात. अगं मुलींनी माहेरच्या पेक्षा सासरी रुळावं अशी आपलीच अपेक्षा असते. आणि मुली माहेरी आल्या नाहीत म्हणून आपल्यालाच वाईट वाटतं. सगळी गंमतच आहे बघ. सासूबाई, लेकीला सासरी जाऊन जम बसवायला जेवढं कठीण जात असेल ना, त्याच्यापेक्षा जास्त कठीण आईला हे पचवायला जाते की लेक आता आपली राहिली नाही, परक्याची झाली. आई, जान्हवीला आपण पाच परतावण्यासाठी बोलवतोय आणि जयंत लग्नानंतर पहिल्यांदा आपल्याकडे जेवायला येतोय. सगळं कसं चोख झालं पाहिजे. हो हो सासूबाई. अहो अहो, तुम्ही जावई बापूंशी बोललात का? जानूशी बोललात का? बोलवणं केलं का? संध्याकाळी फोन करतो. हां, संध्याकाळी कशाला? आत्ता करा ना, म्हणजे एकदा तुम्ही होकार दिला की माझं मन तेवढं शांत होईल. जयंत बिझी असतो ना. जान्हवीचे बाबा मला का फोन करतायत? ते फोन उचलत नाहीये का? नमस्कार बाबा. नमस्कार जयंत. काय म्हणताय, कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही ठीक आहोत. तुम्ही कसे आहात? आम्ही अगदी छान. जान्हवी फोन उचलत नाहीये का? नाही नाही जयंत, मला तुझ्याशीच थोडंसं बोलायचं होतं. बोला ना बाबा. हां, काय जयंत, मुलगी लग्न होऊन सासरी गेली ना की काही दिवसांनी तिने माहेरी परत यायचं असतं. पास परतावणं असं म्हणतात त्याला. तेव्हा हे विचारायचं होतं की तुम्ही दोघे आमच्या घरी याल का जेवायला? याल का नाही? याच. हां, म्हणजे याच अगदी आग्रहाचं निमंत्रण आहे. आणि काय या निमित्तानं सत्यनारायणाची पूजाही करायचा विचार आहे. आणि जयंत, तुम्ही दोघांनी पूजेला बसायचं आहे अशी आमची इच्छा आहे. तेव्हा येणार ना? मला कल्पना आहे जयंत की तू कामात खूप बिझी असतोस, पण तरीही बाबा तुम्ही रिक्वेस्ट काय करताय? तुम्ही फक्त ऑर्डर सोडा आणि मी तुमच्या मुलासारखाच आहे ना. तुम्ही मला बोलावलं, आम्ही दोघेही नक्की येऊ. अरे जयंत, खरंच सांगतो, असा जावई मिळणं म्हणजे आम्ही खूप नशीबवान आहोत रे. आणि मीही खूप लकी आहे बाबा की मला हे असं घर मिळालंय. नाहीतर सत्यनारायणची पूजा आजवर मी कधी केली होती. अरे हो. हां, जयंत एक मिनिट, जरा लक्ष्मीला बोलायचं आहे तुमच्याशी. हो द्या ना. जावई बापू नमस्कार, कसे आहात? मी छान आहे आई. आता काय, जान्हवी माझ्यासोबत माझ्या घरी आहे. आतापर्यंत मी एकटा राहायचो, पण तिची मस्त कंपनी मिळते म्हटल्यावर मी कसं असणार. हे ऐकून खूप छान वाटलं जावई बापू. बरं, यांनी बोलवणं केलंय, पाच परतावणं आणि सत्यनारायण करतोय आपण. तुम्ही होकार दिला असं म्हणतायत ते. नक्की या. हां हो आई, आम्ही दोघेही नक्की येऊ. जावई बापू,
2 मिनिटं जानूशी बोलता येईल ना? हो आहे ना, मी देतो तिला. जान्हवी, आई बाबांचा कॉल आहे. आईचा फोन? हॅलो आई, काय ग सकाळ सकाळी फोन केलास? कशी आहेस बाळा? बरी आहेस ना? बरं हे बघ, यांनी आता फोन केला होता जावई बापूंना पाच परतवण्यासाठी आमंत्रण करायला, आणि सत्यनारायण पण घालतोय आपण. तुम्ही दोघांनीच पूजेला बसायचंय. जावई बापूंनी होकार दिलाय, नक्की या हा. हो आई, आम्ही नक्की येऊ. आम्ही सगळी तयारी करतोय आणि तो दोघांची वाट पाहतोय. लवकर लवकर या. बरं ठेवू का ग? हो हो चालेल, येतो आम्ही. ठेवते फोन. झालं, समाधान झालं तुझं? हो धाकधूक वाटत होती, जयंत काय म्हणेल, दोघं येतील का? झालं ना सगळं ठीक? हो ना हो. आता होकार कळलाय तर खूप छान वाटतंय बघा. लक्ष्मी उगाचच. काय काय अहो, खरंच सांगतो, तुझं हे हसू पाहिलं ना लक्ष्मी, बस आणि काहीही नको मला. पुरे. थँक्यू जयंत. अगं जान्हवी, त्यात थँक्यू म्हणण्याची काय गरज आहे? आई बाबांनी बोलवलंय आणि मी नाही म्हणणार असं शक्य आहे का? बाय द वे, माहेरून फोन आल्यावर तुला खूप जास्त आनंद होता ना? हो, खूप जास्त. वेंकी, तू हायस वय? आरती, आरती मंदिरात गेली फुलं द्यायला. वेंकी, सकाळपासून नव्हताच का रे दुकानात? तुझा आवाज नाही ऐकला र. मला भेटायला आलास वय? लई बरं वाटलं बघ ऐकून. आजकाल रक्ताचे नातेवाईक सुद्धा विचारत नाही बघ. समोर आलं तरी ओळख दाखवत नाही. तुझा आणि माझा काय बी संबंध नाही, तरी बी तू माझ्याशी बोलायला आलास. देवाला कसं आपण काय बी न बोलता सगळं आपल्या मनातलं कळतं बघ. तसा आहेस तू. व्यंकी, तू कधी आलायस रे? जेवला? मी पण जेवले. फुल? आई हा काय बोलून राहिला काय कळत नाही ग. हे फुल हातात घेतो आणि काहीतरी म्हणायचंय त्याला. अगं त्याला म्हणायचं असल फुलं देऊन द्यायची आहेत, ध्यानात आहे नव? असं वय. हाय हाय ध्यानात आहे. इसराला काय झालंय? फुलं घरी नेऊन देते, काळजी करू नकोस. देव तुझं भलं करो बाबा. आई, मला दिसत असून पण तो काय बोलला कळलं नाही. तुला दिसत नसताना पण कसं काय कळलं ग? आरती, माणसांनी बघाया डोळं नाही लागत ग. मी त्यांना मनानं समजू शकते बघ. वेंकी सारख्या गुणी मुलासाठी जीव तुटतो बघ. देवानं का बरं त्यांच्यावर एवढा अन्याय केला? काय म्हणत होता ग त्यो? अरे ते नाही का त्याच्या घरी फुलं नेऊन द्यायचे, त्याची आठवण करून देत होता. काय 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 तायडे, याला काय अर्थ आहे? आजपर्यंत आपण एक तरी ऑर्डर विसरलोय का? समजा लक्षात आहेत आपल्या. आणि ह्यानं आठवण करून द्यायची काय गरज आहे आपल्याला? तायडे तुला सांगतो ना, हा मुद्दाम करू. ए हनेन, उगा काय तर बडबड नकोस. मला तर बिचाराकडे बघूनच त्याची दया येते. तायडे तुला आत्ता सांगतो,
त्याच्यावर दया दाखवायची काय गरज नाही. देईन एक दणका ठेवून पुण्याने त्याच्याबद्दल काही बोलल्यास तर. इथं शहाणी माणसं बी खूळ लागल्यागत बोलतात आणि व्यंकीचे विचार बघ किती चांगले आहेत ते. हा त्याला जीव तोडून काहीतरी सांगायचं असतं, किती प्रयत्न करत असतो बघ तू. आणि असं म्हणतोस वय त्याला दया दाखवायची नाही म्हणून. पायडे, त्यानं तर आईवर फुल जादू केले बघ. ते पण न बोलता. त्याला जर बोलायला आला असतं ना तर काय काय केलं असतं बघ त्यानं. आता तर खरंच हानते बघे. अरे कधीतरी बरं बोलत जा की. त्याला बोलता येत नाही म्हणून काय झालं? मनानं किती साफ आहे तो. बापरे, माणसं बदलतात अशी म्हणतात, पण एवढी? आधी त्याला बघितलं तरी तुझा भडका उडायचा आणि आता त्याचं नाव घेतलं तरी बर्फासारखी येतळतेस. अरे आधी कुठं मला माहित होतं त्याच्याबद्दल काय, पण आता कळलंय म्हटल्यावर वाईट कशी वागेन मी त्याच्याशी. मॅडम सरप्राईज हो एकदम. इथे काय करताय तुम्ही? अहो ऐका की. हो मॅडम. हो मॅडम मॅडम हो थांबा ना. हो 2 मिनिटं मॅडम. अहो मॅडम तुझा तुम्ही नेहमी अचानकच भेटता म्हणून मला वाटलं विचारावं. हो ना, मी रोजच तुम्हाला अचानकच दिसते ओके. आणि मुद्दाम तुम्ही माझ्या वाटेला तर जातच नाही. हो फायनली मॅडम, फायनली पटलं होतं मला. अहो आज पण माझं इथे जवळच काम होतं, तिकडेच जात होतो मी, पण आता तुम्ही भेटलात. काय आपले एक एक योगायोग असतात ना मॅडम. मी काय म्हणतो, आता आपण भेटलोच होतो, एक कटिंग मारूया का? बरं आपण स्पेशल चहा मारूया. स्पेशल चहा. तुम्हाला कुठला चहा आवडतो? म्हणजे मसाला चहा आवडतो का आल्याचा चहा आवडतो? मी सांगू कुठला चहा आवडतो मला? गेस करा की. अहो करा करा. तुमच्या हातचा चहा मॅडम. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट तुम्हाला सांगते, मी कुठल्याही अनोळखी माणसाबरोबर चहा पित नाही. अहो अहो अनोळखी काय हो, माझ्या सख्ख्या बहिणीची सख्खी नणंद तुम्ही. इतकं जवळचं नातं आहे आपलं आणि काय बोलता असं. बरं राहू द्या, तुमचा मूड दिसत नाही वाटतं. नो प्रॉब्लेम, आपण नंतर कधीतरी चहा पिऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऑफिसात आलाय का? चालत जाणार असलात तर मी सोडतो ना, माझी बाईक नाही आहे. थांबा मी. काही गरज नाही. काही गरज नाहीये. तुम्हाला दुसरी काही कामं नाही आहेत का? नाही, सिंचना वहिनी मला म्हणत होती की माझा भाऊ खूप बिझी असतो. या कामांमध्ये बिझी असता तुम्ही? बिचारी सिंचना वहिनी, फार वाईट वाटतंय हो मला तिच्याबद्दल. म्हणजे तिला जर का कळलं तिचा भाऊ हे सगळं करतो तर तिला किती वाईट वाटेल ना, हर्ट होईल ती. किती बोलता हो मॅडम तुम्ही. फार कळलं नाही मला, पण ऐकताना छान वाटलं. बास झालं. तुम्हाला शेवटचं सांगते, माझा पाठलाग करणं बंद करा. पण हो मॅडम. अरे यार. हॅलो. हॅलो मिस्टर गाडे पाटील. हा मॅडम बोला ना, बोला बोला. अहो बघा ना, तो मुलगा माझा सारखाच पाठलाग करतोय. हो का? अहो मी पण सकाळपासून शोधतोय त्याला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. असा धरतो ना त्याला, नाही त्याचे हात पाय तोडून त्याला मी अख्ख्या. अहो नाही 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 नाही. अहो मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं ना, तुम्ही त्याला फक्त समज द्या. बरं बरं ठीक आहे मॅडम. मला सांगा आता एक्झॅक्टली कुठे भेटला तुम्हाला तो? इथे माझ्या ऑफिस जवळ, हुतात्मा गार्डन जवळ. हा अच्छा अच्छा तिथे. हा थांबा थांबा, मी आलोच तिकडे. ऐका ना मिस्टर गाडे पाटील. हा बोला बोला बोला. डन मॅडम, डन डन डन. तुम्ही बिंदास्त ऑफिसला जा, मी येतो तिकडे आणि बघतो काय करायचं. ओके ठीक आहे, ठेवते. चला बाय बाय. थँक्यू. चला सिद्धू, आता तुला सिद्धूला शोधायचंय. कुठे सिद्धू? सिद्धू सिद्धू सिद्धू. अरे काय सिद्धू.